चला तर मित्रांनो, आज आपण जात आहोत दाभोल बंदराजवळील वासिष्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, दापोलीपासून हे मंदिर 22 ते 24 किलोमीटर अंतरावर आहे। इथे खूप सुंदर रोड आहे। इथे येण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल सुद्धा अवेलेबल आहेत। तसेच दापोली एसटी डेपो मधून गाड्या सुद्धा दाभोल मार्गावर येत असतात। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं एक नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे मी चंडिका देवीच्या दाभोल इथे चंडिका देवीच्या मंदिरामध्ये। चला तर जाऊया, तुम्हाला दर्शन दाखवतो, चंडिका देवीचं दर्शन। चला तर मंडळी, गृहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून आपल्याला वाकून जावे लागते। आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाषाणात गुहेत कोरलेली, नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेली, मंगलमय आणि सोज्वल सिंधूर चर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती। अशी ही प्रसन्न मूर्ती पाहता क्षणी आपले मन भारावून जाते। नवरात्रीत मंदिराच्या मुख्य दाराजवळच घटस्थापना केली जाते। त्यावेळी नवरात्रीमध्ये या मंदिराचे रूप पाहण्यासारखे, देखण्यासारखे असते। पहाटेच्या 5-5:30च्या दरम्यान काकड आरती केली जाते। देवीचे रूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावते अशी ओळख सुद्धा या मंदिराची आहे।
आंबे घेऊन आले. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर जेव्हा जेव्हा ते या मोहिमेदरम्यान आले तेव्हा त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती असा इतिहासात सुद्धा उल्लेख केला आहे. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ होय. दाभल्य ऋषींच्या वसतिस्थानाने पावन झालेले हे गाव आहे. सध्या एनरॉन प्रकल्पामुळे तुम्हाला माहीतच असेल गाजत असलेले हे दाभोळ बंदर प्राचीन असून त्याचा उल्लेख 15व्या ते 16व्या शतकात रशियन वर्णनात सापडतो. एका बाजूला वाशिष्ठी नदीमुळे तयार झालेले समुद्रकिनारे आणि इतिहासात साक्ष देणारा गोपालगड बाजूला दाभोळ बंदर, तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या टेकडीवर असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीचे गृहातील प्राचीन व जागृत मंदिर दापोली शहरापासून साधारण 1 तासाच्या 28 किलोमीटर अंतरावर टेकडीवर वसलेले हे श्री स्वयंभू चंडिका देवीचं स्थान आहे. दाभोळवरून तुम्हाला नवानगर किंवा अंजनवेल वेलदूर जायचं असेल तर या छोट्या बोटीने तुम्ही 20 रुपये 10 रुपये तिकीट आहे त्याप्रमाणे रिटर्न तुमचे 20 रुपये तिकीटमध्ये जाऊन येऊ शकता. चला, तर आम्ही नवानगरला चाललेलो आहोत आणि काका आहेत आम्हाला परत येऊन सोडणार आहेत बोटीने. चला, जायचं की नाही लवकर मंडळी? अरे चल, अरे चल ना, ये लवकर. एवढं ना जागा होईल? जागा 100, 50, 60, 70 माणूस येतो. बसायला लागेल. चला, तर रागीने पहिल्यांदा चालले बोटीने पलीकडे. तिकडे बघा. छान वाटतंय. भाऊ, असं पाण्यात टाकू का मोबाईल? पुढे गेला गेला पुढे गेला. तर आमची फायनली बोट सुटलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही फायनली नवानगरला पोचलेलो. आता 5-10 मिनटं थांबून परत आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत. दाभोळवरून तुम्हाला नवानगर
किंवा अंजनवेल वेलदूर जायचं असेल तर या छोट्या बोटीने तुम्ही 20 रुपये 10 रुपये तिकीट आहे, त्याप्रमाणे रिटर्न तुमचे 20 रुपये तिकीटमध्ये जाऊन येऊ शकता. समोर जाते आणि ती जेट आहे बघा ब्लू कलरची. खूप सुंदर अशी जेटी आहे ही, दाभोळची फेमस अशी जेटी, जिथे खूप मच्छीमार आपल्या बोटी इथे लावतात आणि होलसेल मच्छी इथूनच मुंबई ठिकाणी शहरामध्ये एक्सपोर्ट केली जाते. तुम्ही पाहू शकता केवढ्या मोठ्या मोठ्या बोटी आहेत, खूप सुंदर अशा बोटी. लोकल आहे बोट इथली. दाभोळची बोट आहे, फिशिंगसाठी चाललेली आहे, फुल तयारी केलेली आहे. आले जाऊन समोरून डिपको आलेला बघा पलीकडून. किती दिवस जाते साहेब हे? किती दिवस जाते समुद्र ही बोट? 2-3 दिवस. अच्छा समोर का अंजनवेल ना. अरे आपको दे 3 थे 4 आपले घे 7 पाहिजे ना. येऊ दे काय होतं येऊ ठेव. चला तर मित्रांनो, आमचे श्री स्वयंभू चंडिका मातेचं दर्शन करून झालेलं आहे. आम्ही दाभोळच्या फेमस जेटीचंही दर्शन केलेलं आहे आणि वासिष्ठी खाडीचेही फेरफटका मारून झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही का हा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुमचं रणरागिणी चॅनलवर स्वागत आहे. कृपया प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा एका अजून नवीन व्हिडिओसाठी. मित्रांनो, काळजी घ्या, खूप झाडे लावा, कोकण वाचवा. धन्यवाद.